आघात प्रेमाचा. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. गणपतीनंतर बघता बघता पुढचा 1 महिना सुद्धा असाच निघून गेला आणि घटस्थापना सुद्धा झाली. स्थळ किर्लोस्कर निवास. रूपा, मी बोलले होते ना तुला की मी नाही येऊ शकत गरबा खेळायला. मग तू का आलीस इकडे? आऊसाहेबांनी बघितलं ना तर उगीच बोलणी बसतीला. अगं युगा, पण गरबा खेळायला काय प्रॉब्लेम आहे? आणि 2 तासात रिटर्न येऊ आपण. हवं तर तुझ्या भावाला सांग तुझ्यासाठी गाडी पाठवायला. हेच दिवस असतात यार एन्जॉय करायचे. एकदा लग्न झालं की हे सगळं नाही करता येत. रूपा तिच्या परीने युगाला समजवण्याचा प्रयत्न करत होती. पण युगाला माहिती होतं तिची आजी आणि तिचा भाऊ दोघेही तिला गरबा खेळायला जाऊ देणार नाहीत. खरं तर डान्स म्हणजे युगाचा जीव की प्राण होता. पण आजपर्यंत तिला स्वतःसाठी कधी जगताच आलं नव्हतं ना कधी स्वतःच्या आवडीनिवडी जपता आल्या होत्या. लहानपणापासून ते आतापर्यंतचे सगळी वर्ष तिने घरच्यांच्या धाकातच काढली होती. युगा, दरवाजातून एक आवाज त्या दोघींच्या कानावर पडला. तशा त्या दोघी ताडकन उठून उभ्या राहिल्या. युगाने जेव्हा दारात उभ्या असलेल्या तिच्या आजीकडे पाहिलं तेव्हा तर तिला घामच फुटला. पाय आपोआप थरथर कापू लागले. आजीने सगळं ऐकलं नसावं यासाठी ती मनातच देवाचा धावा करू लागली. आऊसाहेब, या ना, आत या. तशा आऊसाहेब म्हणजे शशिकला किर्लोस्कर आत आल्या. त्यांची उंची 5 फूट 7 इंचच्या आसपास असेल. उंचीला साजेसं असं भरदार शरीर. त्या शरीरावर चापून चोपून नेसलेली नऊवारी साडी. गळ्यात सोन्याचा चमचमणारा लक्ष्मी हार आणि तुळशीची माळ. त्यांचा नवरा हयात नव्हता. सोबतच कपाळावर काळा बुक्का होता. हातात 2-2 डझन बांगड्या आणि डोक्यावर पदर असा त्यांचा पेहराव होता. पण त्यांची पर्सनॅलिटी जितकी तडफदार होती तितकाच कडक होता त्यांचा आवाज आणि तितकीच भेदक होती त्यांची नजर. कुणालाही न घाबरणारा युवराज सुद्धा त्यांना घाबरायचा. घराची सगळी सूत्र त्यांच्याच हातात होती. 7-8 वर्षांपूर्वी युवराजच्या आई वडिलांचा ऍक्सिडेंट झाला होता, ज्यामध्ये जगदीश किर्लोस्कर यांची दुसरी पत्नी म्हणजेच युवराजची आई सुद्धा मरण पावली. तर त्या ऍक्सिडेंटमध्ये जगदीश किर्लोस्कर यांचा एक पाय निकामी झाला. त्यामुळे त्यांना काठीचा आधार घेऊन चालावं लागत होतं. त्या ऍक्सिडेंट नंतर व्यवहाराची सगळी सूत्र युवराजने त्याच्या हातात घेतली आणि घरातली सगळी सूत्र पुन्हा एकदा आऊसाहेबांच्या हातात आली. तसं तर जेव्हा युवराजची आई होती तेव्हा सुद्धा आऊसाहेबांना विचारल्याशिवाय त्यांना काहीही निर्णय घेण्याची मुभा नव्हती. फक्त म्हणायला चाव्यांचा जुडा त्यांच्या हाती होता. पण सगळी सूत्र मात्र आऊसाहेबांच्याच हाती होती. त्यांचा दराराच तसा होता. वयाची 75 वर्ष पूर्ण झाली होती, पण त्यांचा दरारा काही कमी झाला नव्हता. काय ग पोरी, आज सकाळी सकाळी कशी काय उगवली तू? तुझे आई वडील बरे पाठवतात तुला हुंदडायला. तरणी ताटी पोर बाहेर गाव हुंदडत फिरत असते, याची काळजी बरी वाटत नाही त्यांना. तसा रूपाला जरा रागच आला.
तसं तर तिला किर्लोस्करांच्या घरातला एकही माणूस आवडत नव्हता, फक्त युगा सोडून. युगा आणि ती बालपणीपासूनच्या मैत्रिणी होत्या आणि म्हणूनच रूपाला तिच्या घरातलं सगळं माहिती होतं. युगाच्या तोंडाकडे बघूनच ती प्रत्येक वेळी होणारा तिचा अपमान सहन करत आली होती. असं काही नाहीये आऊसाहेब. ते आता नवरात्र सुरू झालेत ना, म्हणून तुमची परमिशन घ्यायला आले होते. तसे युगाचे डोळे भीतीने मोठे झाले. तिने लगेच ओढणी अडून रूपाचा हात दाबला. पण आज रूपा सुद्धा शांत बसणार नव्हती. प्रत्येक वेळी युगाला असं चोरून घराबाहेर नेण्याचा आता तिलाही कंटाळा आला होता. म्हणून ती आता रीतसर परमिशन मागणार होती. कशाची अनुमती? गरबा खेळण्याची. तसं मात्र युगाने भीतीने डोळे गच्च मिटून घेतले. पण हे ऐकून आऊसाहेबांच्या चेहऱ्यावर मात्र लगेच राग पसरला. डोळ्यात जाळ उतरला. ए पोरी, तुझे आई बाप देत असतील तुला लोकांसमोर नाचायची अनुमती, पण आमच्या घरात असली ही थेर चालत नाहीत. इज्जतदार लोक आहोत आम्ही. आमच्या घरातल्या बायका पुरुषांसमोर जाताना सुद्धा डोक्यावर पदर नाही तर ओढणी घेऊन जातात. तेव्हा चुपचाप इथून चालतं व्हायचं. आऊसाहेबांचं उत्तर काय असणार होतं हे तर युगाला माहिती होतं. पण रूपा कशाला स्वतःचा अपमान करून घेते याचा तिला राग येत होता. आऊसाहेब, तुमचं सगळं म्हणणं मला पटतंय. पण मी एक सांगू का? जिथे गरबा खेळायला जात आहोत ना, तिथे फक्त सामान्य घरातलेच नाही, तर मोठ्या मोठ्या घरातली सुद्धा लोक येणार आहेत. आता तुम्हाला पण युगाचं लग्न करायचंय ना, मग तिला पिंजऱ्यासारखं घरात कोंडून कसं होणार तिचं लग्न? बाहेर फिरली तर लोकांची नजर तिच्यावर पडेल आणि त्यातल्याच कुठल्या तरी चांगल्या घरातल्या मुलाला ती आवडली तर तुमचं काम सोपं होईल ना. मी तर तुमचीच मदत करायला आले होते. आणि मी तर असं ऐकलंय की आजची देवीची आरती पाटील घराण्याच्या हातून होणार आहे. आणि पाटील घराणं किती मोठं आहे हे तर तुम्हाला चांगलंच माहिती आहे. पण रूपाचं बोलणं ऐकून इतक्या वेळापासून रागात असणाऱ्या आऊसाहेबांचा चेहरा थोडा शांत झाला. पाटील घराण्याचं त्यांना इतकं काही वाटलं नाही, पण रूपाचा दुसरा मुद्दा कुठेतरी त्यांच्या मनाला पटला होता. अहो, 9 दिवसांचाच तर प्रश्न असतो. एकदा नवरात्र संपली की मग कुठे सगळे असे एकत्र येतात. बघा, युगाचं नशीब असेल तर या 9 दिवसात तिचं लग्न जमू शकतं, ते पण चांगल्या घरात. इकडे युगाचा चेहरा मात्र बघण्यासारखा झाला होता. आऊसाहेब रूपाचं शांतपणे ऐकून कसं काय घेतायत याचंच तिला आश्चर्य वाटत होतं. थोडा वेळ विचार करून आऊसाहेबांनी त्यांचा निर्णय घेतला. ठीक आहे, आम्हाला तुझा मुद्दा पटलाय, म्हणून आम्ही युगाला तुझ्यासोबत पाठवतोय. पण हो, रोज फक्त 1च तास जायचं. तुम्हा दोघींना पण गाडी सोडवायला आणि घ्यायला येईल. त्या व्यतिरिक्त इतर कुठेही भटकायचं नाही. युवराज 10 दिवसांसाठी बाहेर गेलाय, त्यामुळे या घरची जबाबदारी आमच्यावर आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका आऊसाहेब. मी तुमच्या सगळ्या नियम आणि अटी पाळून तिला व्यवस्थित घेऊन जाईल आणि व्यवस्थित घरी सुद्धा आणून सोडेन. चल युगा, भेटू आज संध्याकाळी. तू आवरून तयार राहा. मी निघते. बाय. रूपा आनंदाने तिथून निघून गेली. पण युगा मात्र अजूनही पुतळ्यासारखी जागेवर उभी होती. रूपा जाताच आऊसाहेब चालत युगासमोर येऊन उभ्या राहिला. तसा युगाने आवंढा गिळला. तिची नजर तिने लगेच खाली केली.
गणपतीत बांगडी हरवली होतीस, त्याची शिक्षा काय मिळाली ते आठवतंय ना? अजूनही त्या मनगटावरचे काळे डाग गेले नव्हते. त्यांनी तिच्या हाताला चटका दिला होता. हे डाग बांगडी हरवल्याचे नाही, तर घरात खोटं बोलून बाहेर जाण्यासाठी मिळाले होते. हे कायम लक्षात ठेवायचं. उभ्या आयुष्यात बाई फक्त दोनदा उमरा ओलांडते. एकदा लग्न करून सासरी जाताना आणि दुसरं मेल्यावर सासरचा उंबरठा ओलांडताना. कळतंय ना आम्ही काय म्हणायचा प्रयत्न करतोय ते? आऊसाहेबांच्या बोलण्यावर तिने फक्त हो मध्ये मान डोलावली. त्यांच्यासमोर एका शब्दानेही काही बोलण्याची तिची हिंमत नव्हती. त्याच संध्याकाळी जीत, अहो काय हे, थोड्या वेळात निघायचंय आपल्याला आणि अजून तुमची काहीच कशी तयारी नाही. तसं न्यूजपेपर मध्ये डोकं घातलेल्या त्याने नजर वर करून तिच्याकडे पाहिलं. पण वर बघताच त्याची नजर तिच्यावर खेळली. क्या बात आहे पाटलीन बाई, शोभतोय की हा साज तुम्हाला. माझं कौतुक नंतर करा, आधी उठून तयार व्हा. सगळ्यांची तयारी झालीये, फक्त तुम्ही बाकी आहात. आरती आपल्या हाताने होणार आहे हे तरी लक्षात आहे ना तुमच्या? नेहमीप्रमाणे दुर्वाची बडबड सुरू होती आणि तो तिच्या शब्दांना इग्नोर करत फक्त तिच्या हलणाऱ्या ओठांकडे बघत होता. जीत, अहो तुमच्याशी बोलते मी, लक्ष आहे का तुमचं माझ्याकडे? तसा तो गालात हसला. दुसऱ्याच सेकंदाला त्याने तिच्या हाताला ओढत तिला डायरेक्ट अंगावर घेतलं. अचानक ओढ बसल्यामुळे तिचा तोल गेला आणि ती सरळ त्याच्या मांडीवरच येऊन कोसळली. त्याने सुद्धा अलगद अगदी लहान बाळासारखं तिला मांडीवर पकडलं आणि तिच्या भोवती हातांचा विळखा घातला. किती बडबड करतेस ग, तोंड दुखत नाही का तुझं? तुम्हाला ना म्हातार चढ लागलाय, जरा वयाचं तरी भान ठेवत जा. हे काय आहे, बघावं तेव्हा अंगावर ओढत असता. म्हातारा असेल तुझा बाप, मी अजूनही जवान आहे. उगीच तू ऑपरेशन केलंस म्हणून, नाहीतर अजून 4-5 पोरं झाली असती आपल्याला. जीत, प्रत्येक वेळी घुमून फिरून तुम्हाला माझ्या बाबांवरच काय यायचं असतं? कारण मला त्यांच्याशिवाय आणि त्यांना माझ्याशिवाय कोण आहे बरं? मस्करी करून झाली असेल ना तर सोडा आता, आधीच खूप उशीर झालाय हो. तुझ्या या नाजूक हाताच्या बुक्क्यांनी काहीही होणार नाहीये मला. जीत, आगाऊपणा पुरे, खरंच आपल्याला उशीर होतोय. ठीक आहे, आवरतो, पण त्याआधी जरा तोंड गोड करतो. त्याने खाली झुकून तिच्या गालावर घट्ट ओठ रोवले. तसे तिचे डोळेच मोठे झाले. काही दिवसात सासू होशील तू. जरा तरी वजन वाढव, अजून पण बावली सारखीच आहेस. त्याने तिला अलगद बाजूला ठेवलं, पण ती मात्र अजूनही विस्फारलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघत होती. मी अंघोळीला जातोय, उगीच कसल्याही बहाण्याने मला डिस्टर्ब करायला येऊ नकोस, नाहीतर अजून अर्धा तास लेट होईल. बाजूचा टॉवेल खांद्यावर टाकत तो तसाच आत निघून गेला. ती मात्र आ वासून त्याच्याकडे बघतच राहिली.
काही दिवसात तुम्ही सुद्धा सासरे व्हाल. पण अजून हरकती नाही सुधारल्यात तुमच्या. दुर्वा साडी सावरतच बेडवरून खाली उतरली.